कसे आहात सर्वजण? पाऊस यायला लागला बघा आता संध्याकाळच्या वेळेस. एक गोष्ट सांगते तुम्हाला, खऱ्या आणि खोट्याची. खोट्याच्या मागे आहे ना भरपूर लोक उभी असतात बरं का. आता माझ्याच वरून मी सांगते, माझ्या अनुभवावरून सांगते. मला आहे ना, माझं खरं आहे, सर्व खरं आहे. देवाला आणि मला आणि जे माझ्या आजूबाजूला आहेत 2-3 लोक, त्यांना माहिती आहे की हे सर्व खऱ्या गोष्टी आहेत. परंतु काही लोक आहेत ना, माझी रक्ताची पण आहेत आणि बाहेरची पण आहेत. ती काय करतात, खोट्याला हे करतात, मोठं करण्याचा प्रयत्न करतात आणि खरं दाबण्याचा प्रयत्न करतात. पण ते मला दाबू शकत नाही. कारण का, मी त्यांच्या संपर्कातच येत नाही आणि त्यांच्या मी सानिध्यात बसत नाही. बसले होते, परंतु त्यांनी मला खूप दाबण्याचा प्रयत्न केला. माझ्या चुका नसतानाही चुका दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि जी लोक खोट्याच्या बाजूने उभी राहतात ना, ती खऱ्याला दाबण्यासाठी उभी असतात. परंतु खरं हे कधी दबत नसतं. माझा जीव जरी गेला ना, मी आता संध्याकाळच्या वेळेला सांगते, माझा जीव जरी गेला तरी मी खरं काही सोडणार नाही आणि मी खोट्याची साथ देणार नाही. आणि काही लोक आपल्या मतलबासाठी, आपल्याला कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून ते वर आहे ना खोट्याला, त्यांच्या पण मनात माहिती असतं की कोण खरं आहे कोण खोटं आहे, हे त्यांना पण सांगायची काही गरज नसते. परंतु ते मुद्दाम दिखावा करतात आणि खोट्याला साथ देतात. तर मला एवढंच सांगणं आहे की तुम्ही खोट्याला साथ द्या अथवा देऊ नका, ह्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. जे काही माझ्या बाजूने 2-4 लोक आहेत, तीच मला लाखाची आहेत. ती खऱ्याच्या बाजूने आहेत आणि त्यांना खरं काय आहे, कुठली गोष्ट खरी आहे, कुठली गोष्ट खोटी आहे, हे सर्व माहिती आहे. तुम्हाला खरं माहिती असून बी तर तुम्ही खोट्याच्या बाजूने उभं राहत असाल, तर तुम्ही, आता काय बोलू मी तुम्हाला, तर तुम्ही खोट्याच्याच बाजूने उभे राहा. तिथंच तुम्ही बरोबर शोभून दिसताय. खऱ्याच्या बाजूने येऊ पण नका. आणि तुम्ही त्या रस्त्याने आला तर तुम्हाला त्रास होईल. कारण का, तुमचे जे अवतीभोवतीचे आहेत ते तुम्हाला सोडतील. त्यामुळं तुम्ही तिथेच राहा आणि खोट्याला साथ द्या. खऱ्याच्या, मी माझी एकटी बोलते हां, खंबीर आहे खऱ्यासाठी. कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. कारण खरं ते खरंच राहतं आणि खोटं कालांतराने. मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यामध्ये ना, मी खऱ्या खोट्याचा हिशोब करते, मला इतका भयंकर त्रास आहे. परंतु मी खऱ्याच्या बाजूने उभा आहे. फक्त माझ्याबरोबर देव आहे आणि माझी मावशी वगैरे, मावशीची मुलं वगैरे, हे माझ्यासाठी आहेत. बाकी माझ्यासाठी कोणी नाही, माहिती का. मी त्यांच्या घरी हक्काने जाऊ शकते आणि मी त्यांना माझं सर्व काही सांगू शकते, माहिती का. त्यामुळं खरं हे खरंच होणार आहे आणि खोट्याचं तोंड हे नेहमी काळच होणार आहे, एवढं मात्र खरं आहे.